जय श्री माताजी. नमस्कार. मी डॉक्टर विवेक काळे, महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर इथे वैज्ञानिक म्हणून कार्यरत आहे. आणि आज आम्ही आमच्याकडे हे जे रेझोनन्स ॲनालायझर जे काही टेस्ट आहे, ह्या टेस्ट या ठिकाणी आज बघितल्या आणि केल्या. यामध्ये जे काही बॉडीमधले रेडिएशन्स जे आहेत हे या सगळ्यांनी मेजरमेंट्स घेतल्यानंतर त्याचं जे ॲनालिसिस आहे हे अगदी तंतोतंत आपल्या बिहेवियरल पॅटर्नबद्दल आणि ओव्हरऑल शरीरामध्ये असलेल्या सगळ्या ऑर्गन्सच्या हेल्थ कंडिशन्सबद्दल असं ॲनालिसिस या ठिकाणी केलं गेलं. ज्यामध्ये माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की प्रत्येक भागाचा किंवा प्रत्येक ऑर्गनचा जो काही वापर संतुलनात होतो की नाही हे ॲनालिसिस याच्यावरून कळलं. माझ्या बाबतीत जर सांगायचं झालं तर होऊ शकतं की जॉब तसा आहे, बाकी आपल्या ॲक्टिव्हिटीज तशा आहेत, तर बऱ्यापैकी स्ट्रेस हा आहेच. आणि त्या स्ट्रेसमुळे काही ऑर्गन्सवर जो काही परिणाम होतो तो या ॲनालिसिसमधून खूप सुंदर असा आपल्याला कळला. आणि त्याच्यावर रेमेडीज पण जशा डॉक्टरांनी सजेस्ट केल्या आहेत त्यानुसार आम्ही आता घेणार आहोत. आणि या सगळ्या याचा नक्कीच समाजाला खूप योग्य असं मार्गदर्शन याच्यातून होईल. आणि मला असं वाटतं की इट इज अ व्हेरी व्हॅल्युएबल आणि व्हॅल्युएटेड टेक्नॉलॉजी. थँक्यू. तुम्हाला जो गॅप सांगितलं की हा समाजाचा गॅप आहे, त्याच्याबद्दल काय बोलू? डॉक्टरांना खरोखरच वेळ नाही आहे. आणि जे पेशंट्स किंवा ज्यांच्या शरीरामध्ये अशी अनॉमली किंवा असे अनॉमलस रिझल्ट्स आहेत त्यांना आपण दिलेलं हे मार्गदर्शन आणि प्रॉपर केलेलं ॲनालिसिस हे खरोखर सर्वांच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला हा पॅरामीटर लक्षात आला असेल की परफ्युजन व्हॉल्यूम कमी आहे असं ज्यावेळी सांगितलं आणि मग त्याचं जे ॲनालिसिस झालं तर तुम्हाला काय वाटलं त्याच्यावर? यामध्ये कधी कधी असं होतं की आपल्याला नकळत बऱ्याच गोष्टी घडत जातात. त्या गोष्टी ज्या आहेत किंवा त्याचा आपल्या नकळत झालेल्या गोष्टींचा शरीरावर होणारा परिणाम जो आहे ते याच्यातून कळलं. खरं म्हणजे की आपण जरी मानत असलो की आपण सुदृढ आहोत आणि बाकी सगळ्या गोष्टी आपल्यासाठी सगळ्या व्यवस्थित आहेत, सगळे पॅरामीटर्स व्यवस्थित आहेत, पण याच्यातून लक्षात आलं की काय केल्यामुळे काय होऊ शकतं ह्या गोष्टी याच्यातनं अगदी निश्चित माहिती पडली. समाजासाठी याची आवश्यकता आहे असं होत आहे. हो हो, याची आवश्यकता आहे, निश्चित आवश्यकता आहे. आणि मला असं वाटतं हा मोस्ट ट्रान्सपरंट आणि अनबायस असं हे टूल त्या ठिकाणी आहे. कारण MRI मशीन ही जी आहे ते आपलं ॲनालिसिस करते, पण आपल्या त्या बॉडीतला जो रेझोनन्स आहे तो आपल्याला आत्ता कळला आहे. म्हणजे ज्यावेळी चांगला असेल तर आपण खरोखर 6 महिन्याने करतो आणि वर्षातनं 2दा जर केला तर खरोखरच उत्तम प्रकृती आहे याचं एक माध्यम आपल्याला कळतं. याचा अर्थ आपल्याला जर जास्तच झालं तर आपण ॲलोपॅथी करायलाच पाहिजे. पण मेडिकल सायन्स हे पण म्हणतं की आपण जर चांगलं अन्न खाल्लं तर याचा अतिशय उपयोग होऊ शकतो. आणि तेच चांगलं अन्न देण्याचं आणि हे तपासण्याचा प्रोजेक्ट आम्ही करतोय. तर तुमच्यासारख्या तज्ज्ञांची आम्हाला पण गरज आहे, लोकांपर्यंत हे आम्हाला पोचवायचं आहे. तर जास्तीत जास्त सपोर्ट करा, हाच एक उद्देश आहे. धन्यवाद. निश्चित या सगळ्या कार्याकरता डॉक्टरांना शुभेच्छा. आणि मला असं वाटतं माझा हा संदेश हा आहे की समाजातील सर्वांनी या अगदी व्यवस्थित आणि मोस्ट सायंटिफिक अशा या टेक्नॉलॉजी टूलचा वापर करून आपलं स्वतः सुदृढ राहावं आणि स्वास्थ्य मिळवावं आणि सगळ्या जगाला हा आनंद द्या. आयुर्वेद पद्धतीने हा आनंद सर्वांना. थँक्यू.